विधानसभा निवडणुका लागल्या की अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात आपलं नशीब आजमावत असतात. अनेकांना आमदार होण्याचा ध्यास लागलेला असतो. त्यातच जनाधार नसतानाही अनेक जण निवडणुकीला सामोरे जातात. यामुळं अपेक्षित मतदान न मिळाल्यानं अनेकांना त्यांचं डिपॉझिट गमवावं लागतं. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी 10,000 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5,000 रुपये डिपॉझिट होतं. जो उमेदवार निवडणूक लढवतोय त्याला त्याचं डिपॉझिट वाचवण्यासाठी झालेल्या एकूण मतदानापैकी 1/6 म्हणजेच 16.66% जास्त मतदान घ्यावं लागतं. राज्यात मतदानाची सर्वाधिक टक्केवारी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघातील 121 उमेदवारांपैकी तब्बल 100 उमेदवारांना आपलं डिपॉझिट वाचवता आलेलं नाही. संबंधित मतदारसंघामध्ये जे सर्व उमेदवारांना मिळालेल्या एकूण मतांची संख्या त्याच्या 1/6 म्हणजे 1/6 पेक्षा जास्त वोट मिळाले असतील तरच त्या उमेदवाराचे जे डिपॉझिट आहे ते त्याला परत केले जाते. 1/6 किंवा त्यापेक्षा कमी मते जर मिळालेले असतील तर त्यांचे डिपॉझिट आहे ते जप्त करण्याची कारवाई संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून केली जाते. तर आता आपल्याकडे 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये एकूण 121 उमेदवार निवडणुकीसाठी उभा होते. त्यापैकी 100 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेले आहेत आणि उर्वरित 21 उमेदवारांचे डिपॉझिट जे आहेत ते परत केले जाणार आहेत. डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर, उल्हास पाटील तसंच बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी पक्ष या राजकीय पक्ष संघटनांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांची डिपॉझिट स्वरूपातील तब्बल 5 लाख रुपये इतकी रक्कम जप्त झाली आहे.